आज आपण नेहमीच्याच फ्रेंच फ्राईजला ट्विस्ट देणार आहोत। आपले नेहमीचे फ्रेंच फ्राईज तर आपण नेहमीच खातो, जे असे प्लेन असतात। चला तर ह्याला ट्विस्ट कसा द्यायचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी मी कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घेतलं आहे, कारण आपण फ्रेंच फ्राईज असे पण तळून घेतले आहेत। तेल थोडे गरम झाले की त्यावर आपल्याला लसूण, बारीक चिरून घेतलेला लसूण आहे हा परतून घ्यायचा आहे। अगदी 2 मिनिटभर हा लसूण परतून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल। छान असा परतून घ्या आणि त्यानंतर थोडासा रंग बदलायला लागला लसणाचा की आपण त्यामध्ये काही सॉसेस टाकून घेणार आहोत। त्यामध्ये आपण टाकणार आहोत ग्रीन चिली सॉस। तुम्हाला जर तिखट खायला आवडत असेल तर थोडा जास्त टाका। त्यानंतर टोमॅटो केचप टाकून घेतला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार सॉस जे आहे ते कमी जास्त करू शकता। त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकून घेतला आहे ब्लॅक सोया सॉस आणि नंतर टाकून घेणार आहोत शेजवान सॉस। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सॉस देखील इथे वेगळे घेऊ शकता। तुमच्याकडे जे अवेलेबल सॉस असतील ते तुम्ही वापरले तरी सुद्धा चालेल। त्यानंतर हे सर्व सॉस चांगले असे परतून घ्यायचे आहेत। आपण लसूण जो परतून घेतलाय त्यामध्ये चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण जे मगाशी फ्रेंच फ्राईज जे फ्राय करून घेतलेले ते फ्रेंच फ्राईज ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। परंतु फ्रेंच फ्राईज फ्राय करताना ते छान कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता मी एकदम व्हाईट असे फ्रेंच फ्राईज नाही ठेवले, जसे आपल्याला मॅगडी मध्ये वगैरे मिळतात ते अगदी थोडेसे व्हाईट असतात, तसे न ठेवता थोडेसे जास्त तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते क्रिस्पी होतात। आणि ते फ्रेंच फ्राईज ह्याच्यामध्ये आपण आता मिक्स करून घेणार आहोत। हलक्या हाताने अगदी 1-2 मिनिटं परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपले हे फ्रेंच फ्राईज खाण्यासाठी तयार आहेत। वरून आपण ह्यामध्ये थोडंसं तीळ टाकून घेणार आहोत। व्हाईट तीळ टाकून घेतले आहेत मी इथे। खूप छान लागतात हे तीळ दाताखाली आल्यानंतर, त्यामुळे मी टाकून घेतले आहेत। तुम्हाला जर आवडत नसेल तुम्ही नाही टाकले तरी सुद्धा चालतील, पण टाकून बघा, खूप छान लागतात। आता हे तीळ देखील यामध्ये मिक्स करून घेऊया आणि मग आपली ही फ्रेंच फ्राईजची डिश खाण्यासाठी तयार आहे। खूप छान आणि यम्मी असे ट्विस्टी, टेस्टी, चविष्ट फ्रेंच फ्राईज बनवून तयार होतात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। एकदम सुंदर दिसत देखील आहेत आणि खाण्यासाठी सुद्धा तितकेच चविष्ट लागतात। लहान मुलं तर खूप आवडीने खातात, माझ्या मुलाला खूप आवडतात, म्हणून मी नेहमी करते। सो तुमच्याबरोबर म्हटलं ही व्हिडिओ शेअर करावी, ही रेसिपी शेअर करावी, म्हणून मी आज तुमच्यावर ही रेसिपी शेअर केली आहे। लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात, तर नक्की करून बघा, तुम्हाला देखील खायला आवडतील। खूप चविष्ट अशी रेसिपी बनवून तयार होते, गरमागरम खूप जास्त छान लागते। आणि एक म्हणजे ही रेसिपी थंड झाल्यानंतर सुद्धा अशीच कुरकुरीत राहते। त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ती नक्की कळवा। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर लवकरच भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।